मंडळी नमस्कार. सकाळचे 6 वाजलेत आणि मी चाललोय माझ्या गावी. सकाळी नारायणपूरमधल्या गुरुदत्तांचे दर्शन घेऊन नॅशनल हायवे 4 मार्गे अवघ्या 3 तासातच काळंबवाडीत येऊन पोहोचलो. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्ये असणाऱ्या काळंबवाडीचे नाव या काळंबादेवी मंदिरामुळेच पडले आहे. पंचकृषीत या मंदिराला व गावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि याचा आम्हा सर्व गावकऱ्यांना सार्थ अभिमान देखील आहे. मंदिरात स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त होम हवन होताना दिसला. आईचे दर्शन घेऊन मंदिरा पाठीमागच्या तलावा शेजारी थोडं रिलॅक्स झालो. मंदिरात थोडा वेळ घालवला आणि आईला व आजीला घेऊन शेतात आलो. मंडळी, प्रत्येक मराठी माणसाने शेतीबरोबर काहीतरी जोडधंदा करावा असे माझे स्पष्ट मत आहे. यामुळेच आम्हीही काहीतरी नवीन व्यवसाय करायचा ठरवलाय. आपण या जागेत पोल्ट्री शेड उभे करणार आहोत. त्याचीच ही तयारी सुरू आहे. माझा भाऊ अजित दिवस रात्र या कामासाठी झटतोय. मंडळी, शेतकऱ्याला कष्टाशिवाय पर्याय नाही असं म्हणतात. म्हणूनच कष्ट आणि प्रयत्न करणे कधीही सोडायचे नाही. थोडा वेळ कामाच्या ठिकाणी थांबलो आणि थोडेफार ड्रोन शॉट्स देखील घेतले. मी घेतलेले ड्रोन शॉट्स कसे आले ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ड्रोन शॉट्स घेऊन बॅटरी संपल्यामुळे ड्रोन खाली घेताना एका झाडात तो अडकला. मग काय, डायरेक्ट JCB मध्ये चढून झाडात अडकलेला ड्रोन मित्राने खाली घेतला. तिथून पुढे मामाच्या गावी जायचे होते. मामांच्या घरी पोहोचल्यावर माझ्या आजोबांच्या शेजारीच वडिलांचा फोटो लावलेला दिसला. पप्पांच्या मार्गदर्शनाने मामाने खूप कष्टातून प्रगती केल्याचे स्पष्ट दिसत होते. जेवण केले आणि पुण्याला आजच जाणार म्हटल्यावर मामींनी दूध घेऊन जा असा हट्ट धरला. भाजीपाला, देशी अंडी, दूध हा सगळा प्रेमाने दिलेला उपहार घेऊन पुण्याला जायचा परतीचा प्रवास सुरू केला. मात्र कराडमधल्या पुलाचे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न इतरांप्रमाणे मलाही पडला.